काय माहिती आहे का की केमिकल ही शेतीमध्ये वापरली जात आहेत, केमिकल पेस्टिसाईड वापरले आहेत, इनऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरली जात आहेत. त्यावेळेला एवढाच दृष्टिकोन होता की अन्नधान्य हे वाढवलं गेलं पाहिजे, कुठनं तरी ॲग्रिकल्चर प्रोड्यूस वाढवलं गेलं पाहिजे. पण त्यावेळेला हा विचार केला गेला नाही की ह्याचे दुष्परिणाम काय होतील. बरीचशी इनऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरली जातात, जे केमिकल पेस्टिसाईड वापरले जातात, त्याच्यामुळे केमिकल रेसिड्यू पिकामध्ये तयार होतो, ज्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. अनेक आजार वाढलेले आहेत, म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम झाला आहे, स्ट्रोक ब्रेनमध्ये होतो, ह्या गोष्टी आहेत, पॅरालिसिस होतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण जे पॉयझनस अन्न खातो आहे त्याचाच परिणाम आहे असं समजायला हरकत नाही. ह्याच्यामुळे जमीन ही नापीक होत चाललेली आहे, कारण मुख्य ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे, ज्याच्यावर विशेष लक्ष नाही आहे. ऑर्गॅनिक कार्बन काय करतं तर जी काही न्यूट्रियंट जमिनीमध्ये आहेत ती मुळापर्यंत पोचवण्याचं काम करतं. आणि हा ऑर्गॅनिक कार्बन कमी का झाला आहे तर सेंद्रिय घटक हे कमी प्रमाणात शेतामध्ये जात आहेत. पूर्वी शेण मोठ्या प्रमाणावर शेतात टाकलं जायचं. बांधाच्या कडेनी अशी झाडं लावलेली असायची शेताच्या की तो पालापाचोळा जमिनीत पडला जायचा, तो कुजून आपोआपच त्याचं खत तयार व्हायचं. उदाहरण द्यायचं झालं तर शेवग्याची झाडं किंवा करंजाची झाडं, करंजाला अशी पिंक कलरची फुलं येतात, ज्याच्यामध्ये फॉस्फरस फार मोठ्या प्रमाणावर आहे. आणि तो शेतात आपोआपच ती पडली जायची आणि एक असा सडा पडून तो कुजून आपोआप फॉस्फरसचं प्रमाण शेतामध्ये वाढलं जायचं. हे नैसर्गिक शेती आहे किंवा सेंद्रिय शेती आहे. नमस्कार, मी संकेत नाईक. स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकच्या या नवीन पॉडकास्टमध्ये. हा पॉडकास्ट किंवा ही जी काही सिरीज चालू आहे ही उद्योजकांसाठी चालू आहे आणि हा प्लॅटफॉर्म उद्योजकतेसाठी आहे. आजचे आपले गेस्ट काय बोललेत, कोण आहेत ह्याबद्दल थोडं जाणून घेऊच. पण त्याआधी डिजिट्रेकस टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ह्या माझ्या IT कंपनीने रिसेंटली सॉफ्टवूड म्हणून मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केला. हा मोबाईल ॲप्लिकेशन अँड्रॉईड आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर आहे. तर आता उद्योजकांना ह्याचा कसा फायदा होईल. एक उद्योजक म्हटलं ना की प्रायमरी गोष्ट आहे तर ती फिजिकल व्हिजिटिंग कार्ड, कुठेही जायचं असेल, आपल्या क्लायंटला भेटायचं असेल, नेटवर्किंग प्लॅटफॉर्म्स असतील. पण त्या फिजिकल व्हिजिटिंग कार्डबरोबर बरेच प्रॉब्लेम असोसिएटेड आहेत. म्हणजे तुमचं प्रिंटिंग असेल, रिप्रिंटिंग असेल, ते इतके सारे फिजिकल कार्ड्स त्या क्वांटिटीमध्ये घेऊन जाणं असेल, या सगळ्या प्रॉब्लेम्सवर एक सोल्युशन आहे, दॅट इज सॉफ्टवूड. ह्या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही रजिस्टर करून तुमची बिझनेस इन्फॉर्मेशन एकदा फिल केलीत की हा मोबाईल ॲप्लिकेशन तुमचं डिजिटल बिझनेस कार्ड क्रिएट करतो. तर डिस्क्रिप्शनमध्ये ह्या ॲप्लिकेशनची लिंक दिली आहे. 7 डेजचा फ्री प्लॅन आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की ह्या ॲप्लिकेशनचा यूज करा, रजिस्टर करा आणि मग तुमचे रिव्ह्यूज, फीडबॅक शेअर करा. थँक्यू. आता आपल्या गेस्टबद्दल आज माहिती करून घेऊया. साधारण असं होतं की जॉब सोडून व्यवसायात येतो एखादा व्यक्ती. आपण असे उद्योजक आपल्या पॉडकास्टवर बघितलेत किंवा बाकीही पॉडकास्ट किंवा न्यूज चॅनल्स असतील तिथे ऐकलं आहे. पण आज थोडं वेगळं आहे. आजचे जे आपले गेस्ट आहेत तेही आपले एक सेटल्ड जॉब सोडून शेती ह्या व्यवसायाकडे वळले. ते मुख्यतः रिसर्चर आहेत. त्यांच्या शेतीत नुसती साधारण एक शेती नाही तर रोज नवनवीन शोध, वेगवेगळ्या प्रकारचे पीक घेणं आणि ह्या त्यांच्या सगळ्या कामासाठी 2019ला महाराष्ट्र सरकारने त्यांना कृषी भूषण पुरस्कार या पुरस्काराने सन्मानित केलं. तर आज सरांनी आपल्याला शेतीमध्ये प्रोडक्शन कसं वाढवायचं, ऑर्गॅनिक फार्मिंग काय आहे, कुठले कुठले वेगवेगळे प्रकारचे आपण पीक घेऊ शकतो आणि आणखी खूप बरीचशी शेतीतली माहिती दिली आहे. सो आता आणखीन वेळ न घालवता आपण ऐकूया आपले आजचे गेस्ट मिस्टर मिनीश गाडगे यांच्याकडनं. ओव्हर टू मिनीश गाडगे. सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं माझा मराठी उद्योजकमध्ये. आम्ही जेव्हा ही माझा मराठी उद्योजकची संकल्पना डोक्यात आली तेव्हा मी आणि प्रणव आमचा असा विचार चालू होता की कोण कोण उद्योजक घ्यायचे, कुठल्या व्हर्टिकलमधले. आणि एक कॉमन आमचं निघालं व्हर्टिकल, दॅट इज ॲग्रिकल्चर, शेतकरी. म्हटलं आपल्या पॉडकास्टवर, आपल्या चॅनलवर एक शेतकरी लवकरात लवकर आला पाहिजे. पण इतक्या पण लवकर येईल असं वाटलं नव्हतं. पण तुमच्या रूपाने आज आम्हाला एक असा उद्योजक भेटला जो शेतीत नवनवीन प्रयोग करतो आहे. आणि शेती जी आपली मूळ आपण म्हणू शकतो एक की आपण कृषीप्रधान देश आहोत, त्या मातीत काहीतरी काम करून नवनवीन प्रयोग करून नवीन नवीन उद्योजक घडवायचा तुमचा प्रयत्न पण चालू आहे आणि स्वतः तुमचा व्यवसाय त्या लाईन्सवर आहे. सो पहिली आपण तुमची जर्नी जाणून घेऊया थोडीशी आणि मग त्यानंतर आपण तुमचं जे काही संशोधन आहेत, शेती आहे त्याच्याकडे वळूया. काय सांगाल तुमच्या जर्नीबद्दल? नमस्कार, मी मिनेश गाडगीळ. मी 1992 साली BSc कंप्लीट केलं पनवेलला इथे कॉलेजमध्ये. आणि नंतर मग कॅम्पस इंटरव्ह्यू त्यावेळेला व्हायचे, तर रिलायन्सने कॅम्पस इंटरव्ह्यू तिथे घेतले होते आणि त्याच्यात माझं सिलेक्शन झालं आणि मग मी रिलायन्सला
जॉब करायला सुरुवात केली. रिलायन्समध्ये नोकरी करत असतानाच मी पुढे MSc कंप्लीट केलं विल्सन कॉलेज मुंबईमध्ये. त्यानंतर मला PhD पण करायचं होतं आणि कंडक्टिंग पॉलिमर असं त्यावेळेला नवीन फील्ड होतं. म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल आता ऑप्टिकल फायबर जे तयार होतात ते कंडक्टिंग पॉलिमर. तर त्याच्यामध्ये मी जवळजवळ 1 वर्ष संशोधन केलं पुणा युनिव्हर्सिटीमधनं. पण सगळं राहणं माझं इथे गुळसुंद्यामध्ये, कंपनीत नोकरी आणि पुणा वगैरे हे सगळं हे होत नव्हतं, काय म्हणतात व्हायबल होत नव्हतं. आणि त्यामुळे मला PhDचं काम अर्धवट सोडायला लागलं. आणि तो काळ असा पण नव्हता की नोकरी सोडून चांगली रिलायन्ससारखी नोकरी सोडायची आणि पूर्ण वेळ PhD करायचा, असा तो काळ पण नव्हता. त्यामुळे PhD सोडलं मी आणि नोकरी कंटिन्यू केली. अच्छा. पण माझ्या डोक्यामध्ये एक रिसर्च माइंड असल्यामुळे सतत मला ते कुठेतरी खुणावत होतं की बाबा आपल्याला संशोधन तर सोडून चालणार नाही. मग पण नोकरी करणं पण गरज होती. एक संसार चालवणं ही गरज असते प्रत्येकाची. त्याप्रमाणे मग मी नोकरी कंटिन्यू केली. अच्छा. आणि त्यानंतर मग नोकरीमध्ये एक VRSची स्कीम आली होती चांगली, अच्छा. की ज्याच्यामध्ये तुम्ही एक चान्स होता तुम्हाला वेगळं काहीतरी करण्याची. मग मी VRS इमिजिएटली घेतली आणि माझं रिसर्च पुढे करणं हे डोक्यात होतंच. पण मग आपला प्रपंच पण चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी मी एक पनवेलला पोळी भाजी केंद्र चालू केलं. अच्छा. पोळी भाजी केंद्र चालू करण्याचा हाच हेतू की तो त्यावेळेस नवीन पनवेल असा एरिया डेव्हलप होत होता आणि बरेचसे लोक नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी जाणारे होते. मग त्यांना ही गरज होती. आणि माझं हे जे काही उद्योग हा जो आहे त्याच्यामध्ये त्यावेळेला माझ्या घरातल्यांची पण मदत मिळेल हा दृष्टिकोन ठेवून मी ते काम चालू केलेलं होतं. आणि ते करत असतानाच मग मी पुढे माझं रिसर्च चालू ठेवला आणि भाताच्या तुसापासून फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल असं माझं काम होतं. त्याचं मला पुढे पेटंट मिळालं. आणि त्यावेळेला पेटंट हे फार रेअर लोकांना मिळत होतं. मग माझे पेटंट ॲटर्नी त्यावेळे हिमांशू काणे म्हणून होते, ज्यांनी कुठलीही फी न आकारता जवळजवळ 5 वर्ष आम्ही त्याच्यावर काम केलं आणि त्यानंतर ते पेटंट मिळालं. आणि ते पेटंट असं होतं की भाताचा तूस ज्याच्यापासून फॅटी ॲसिड आणि अल्कोहोल जे बायोडिझेलचं रॉ मटेरियल होतं. त्यावेळेला जट्रोफा, अल्गी वगैरे ह्याच्यावर खूप काम चाललं होतं की एक पर्यायी आपल्याला ग्रीन एनर्जी बनवण्यासाठी आपल्याला एक सोर्स पाहिजे. पण हा वेगळा सोर्स होता आणि मोठ्या प्रमाणावर अवेलेबल होता. वेस्ट होतं ॲक्च्युली, ते काही पिकवण्याची गरज नव्हती. निरनिराळ्या धान्याची टरफलं घेऊन आपण त्याच्यावरनं ही प्रोसेस बनवलेली होती. त्यानंतर मला पुढे नॅशनल अवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळालं आणि जवळजवळ 5 राज्यामधनं वेस्ट झोनला मी रिप्रेझेंट केलं होतं त्या प्रोजेक्टसाठी. आणि मग नॅशनल फेअर दिल्लीला आपण त्याचं रिप्रेझेंटेशन दिलं. पण पाहिजे तसं त्याचा स्कोप मिळाला नाही की एक वेगळा पर्याय होता. अनेक लोक म्हणत होती की त्यावेळेला बायोफ्युएल हे फार मोठं हे झालेलं होतं. निरनिराळे सोर्सेस लोक शोधत होते आणि हा फार चांगला सोर्स होता की त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं पण उत्पादन वाढणार होतं. कारण मुख्य पीक काढण्याबरोबर वेस्टला जर किंमत मिळाली असती तर शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्रोत चांगलाच वाढला असता. पण तसा स्कोप त्याला मिळाला नाही किंवा सपोर्ट मिळाला नाही असं म्हणता येईल. ती कमर्शियली व्हायबल ते झालं असतं, म्हणजे त्याचं कमर्शियलायझेशन जर झालं असतं तर वेगळा सोर्स बायोडिझेलसाठी आपण उपलब्ध करून देऊ शकलो असतो. पण अनफॉर्च्युनेटली म्हणा ते कुठेतरी कमी पडलं. पण मग त्यानंतर मी असा विचार केला की आपल्यालाच आपलं काहीतरी बनवायला पाहिजे. म्हणजे नुसतं रिसर्च करून उपयोग नाही, आपलं आपण तयार केलं तरच ते विकलं जाईल, हा थोडासा दृष्टिकोन होता. मग त्याच्यामध्ये ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपण वापरून एक प्लॅन ग्रोथ प्रमोटर असं नवीन एक प्रोडक्ट आपण डेव्हलप केलं की ज्याच्यामध्ये न्यूट्रिएंट आहेत सगळे आणि पेस्ट कंट्रोलिंगचं पण काम ते करेल. प्लॅन ग्रोथ प्रमोटर सगळ्या पिकाला आपण देऊ शकतो. म्हणजे हे निरनिराळ्या धान्याची टरफलं, त्याच्यानंतर गोमूत्र, त्यानंतर जवळजवळ 17-18 प्रकारच्या पानांचा रस त्याच्यात आपण टाकला आहे. अशा प्रकारचं एक एक्स्ट्रॅक्शन बेसवर हे आपण लिक्विड बनवलेलं आहे, जे आपण सॉईलमध्ये वापरू शकतो, फवारणीच्या स्वरूपात वापरू शकतो. आणि मग हे प्लॅन ग्रोथ प्रमोट आपण देतो, ज्याच्यामुळे जवळजवळ 18 ते 19 अशी न्यूट्रिएंट पिकाला मिळतात. पेस्ट कंट्रोलिंगचं पण काम होतं. म्हणजे जनरली केमिकल पेस्टिसाईड फार वापरली जातात आपल्याकडे कीड नियंत्रणासाठी, पण हे प्रिव्हेन्शन टू पेस्ट असं त्याचं वेगळं एक हे आहे की कीड पडल्यानंतर मारण्यापेक्षा आधीच मारलं तर तुम्हाला प्रिव्हेन्शन होतं. तर अशा प्रकारचं हे
प्लांट ग्रोथ प्रमोटर आपण बनवलं. त्यानंतर त्याच्यामध्येच एक प्रोडक्ट आपण कंपोस्टिंग इन्हॅन्सर बनवलं. म्हणजे तुम्ही माहिती असेल इतर राज्यामध्ये ॲग्रिकल्चरचं वेस्ट जाळलं जातं आणि त्याच्यातनं भरपूर प्रदूषण होतं. मग त्याच्यावर जनरली खूप पेपरमधनं न्यूजपेपरमधनं येतं. मग त्याला एक पर्याय होता की कंपोस्टिंग इन्हॅन्सर हे ॲग्रिकल्चर वेस्टवर मारल्यानंतर त्याचं कंपोस्टिंग होईल आणि त्याचं खत तयार होईल आणि वेगळं काही करण्याची गरज नाही. ॲग्रिकल्चर वेस्ट तिथले तिथे कट कराल, त्याच्यावरती हा स्प्रे कराल आणि तुमचं नवीन प्रोडक्ट त्याच्यावरती घेऊ शकाल. साधारण 1.5-2 महिन्यामधनं ते कंपोस्टिंग होत जातं आणि तुमचं ॲग्रिकल्चर वेस्ट जाळणं हा याला पर्याय होता. मग आपण एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीला पण हे सगळं दिलं होतं. त्यांनी ॲक्सेप्ट केलं होतं. पुढे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डकडे ते गेलं, त्यांनी पण ॲक्सेप्ट केलं. पण पुढे परत IARI म्हणून ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट आहे, त्यांनी सांगितलं की तुम्हाला ह्या प्रोडक्टचं व्हॅलिडेशन करायला लागेल. आणि हे व्हॅलिडेशन करणं किंवा त्याचा खर्च हे माझ्या आवाक्यातलं नव्हतं, कारण मी एक सोल्युशन देत होतो आणि त्याचाच खर्च मी करणं हे मला पटत नव्हतं. त्यामुळे मी पण त्यातलं हे थोडासा इंटरेस्ट काढून घेतला. मग ते पण एक प्रोडक्ट तिथेच राहिलं. त्यामुळे अशा प्रकारचं मी सतत रिसर्च करत गेलो. त्यानंतर एक मी कंपोस्टर बनवला होता. म्हणजे ॲग्रिकल्चर घरातलं जे आहे, किचन वेस्ट जे आहे, किचन वेस्ट आपण असं बाहेर टाकून देत असतो, त्यातनं कचरा खूप वाढतोय. तर त्याचं कंपोस्टिंग कसं होईल ह्याच्यासाठी एक कंपोस्टर बनवला होता की त्याच्यामध्ये वेस्टचे तुकडे तुम्ही टाकू शकता. वेस्टचे तुकडे टाकल्यानंतर त्याच्यावर हे कंपोस्टिंग आपण लिक्विड जे मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं ते मारू शकता आणि एक 8 दिवसामध्ये त्याचं खत तयार होतं. तसं मी एक डिझाईन बनवलं आणि त्यातनं जे लिक्विड बाहेर पडतं ते न्यूट्रिएंट रिच असतं. म्हणजे ते तुम्ही कुठल्याही पिकांवर, तुमच्या घरगुती गार्डन जे असते त्याच्यावर तुम्ही मारू शकता की त्याचे न्यूट्रिएंट खूप मिळतात. म्हणजे असं या पद्धतीने माझं आत्तापर्यंतचं रिसर्च आहे. आणि ह्याची राज्य सरकारने चांगल्यापैकी दखल घेतली आणि त्याचंच मला कृषीभूषण 2019 सालचं माननीय राज्यपालांच्या हस्ते कृषीभूषण पुरस्काराने मला गौरवण्यात आलं. असा आत्तापर्यंतचा माझा संशोधनाचा हा प्रवास आहे. वा. आणि रिसर्च ही फील्ड मुळात खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे तुम्ही आज चालू केल्यानंतर तुम्हाला इमिजिएट रिझल्ट्स मिळतीलच याची गॅरंटी नाही आहे किंवा किंबहुना बराच काळ जातो. आय गेस जॉब सोडताना काय मानसिकता होती किंवा काय चॅलेंजेस किंवा घरातनं काही अपोज आणि मग तुम्ही तो रिसर्च करण आणि मग पोळी भाजी केंद्र, तर घरातनं काही थोडंसं अपोज वगैरे? म्हणजे ते तेवढं सोपं नव्हतं, कारण घरच्या जबाबदाऱ्या आपण एकदम डावलून पूर्ण वेळ देणं हे मध्यम संस्कृतीतल्या माणसाला सहज शक्य नसतंच. जबाबदाऱ्या खूप असतात. परंतु माझ्या घरातनं मला फार सपोर्ट होता की माझी पत्नी MSc आहे, इलेक्ट्रॉनिक्समध्ये MSc केलं आहे. ती MA सायकॉलॉजी पण करते आता. तर म्हणजे ती पण कुठेतरी म्हणजे वेल एज्युकेटेड होती. तिचं ती करिअर करू शकली असती. पण मला सपोर्ट देण्यासाठी तिने पूर्ण वेळ ते केंद्रसुद्धा सांभाळलं माझं. म्हणजे आज पोस्ट ग्रॅज्युएशन करून किंवा कॉम्प्युटरमध्ये तिचे काही डिप्लोमा, जवळ 4-5 डिग्र्या तिच्याकडे आहेत. ती तिचं करिअरला थोडीशी बगल देऊन तिने मला पूर्ण सपोर्ट दिला, म्हणून मी आज हे काम करू शकलो. माझ्या घरातनं माझा भाऊ आहे, तो रिलायन्समध्ये नोकरी करत होता. त्यांनी मला हेच सांगितलं की ही अपॉर्च्युनिटी फार चांगली आहे. VRS मिळाल्यामुळे थोडीशी अमाऊंट काहीतरी आपल्याला मिळू शकते. त्यातनं तू स्वतःच्या पायावर उभा राहा, थोडंसं घर प्रपंच चालेल एवढं बघ, माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे ह्याच्यासाठी. आणि तुझं जे डोक्यात आहे की तुला काहीतरी करायचं आहे, संशोधनामध्ये तुझं माइंड आहे, ते तू पूर्ण त्याच्यासाठी वाहून घे. आणि म्हटलं तसं मला पेटंट अटर्नी फार चांगले लाभले, कारण पेटंट मिळवणं हे फार अवघड आहे. जवळजवळ 1% सुद्धा जगामध्ये लोकांना पेटंट मिळत नाही. म्हणजे वेगळा काहीतरी शोध असतो, जगामध्ये कुणीच काही केलेलं नाही आहे तरच तुम्हाला पेटंट मिळतं. हां, म्हणजे आधीचं संशोधन असेल तर तुम्हाला मिळत नाही. त्याच्यामध्ये हिमांशू काणे जे मी सांगितलं ते अटर्नी असे आहेत की खूप देशातल्या नामवंत कंपन्यांचे ते ब्रँड बनवून देतात, पेटंट बनवून देतात. त्यांनी मला कुठलीही फी न घेता आज 5 वर्ष त्याचा सपोर्ट करणं हे अवघड होतं. मग अशा लोकांचा मला खूप सपोर्ट मिळाला. म्हणजे कधीही ही पडद्यामागचे कलाकार असतात की एकदा आपल्याला सगळं प्राप्त झालं की मागचे लक्षात येत नाही, पण हे होते म्हणून मी हे करू शकलो. किती साधारण वेळ जातो पेटंट मिळायला आणि काय प्रोसेस एक्झॅक्ट थोडी डिटेलमध्ये सांगितलं? तर ह्याच्यामध्ये काय असतं की नॉव्हेल्टी, नॉन ऑब्वियसनेस आणि युटिलिटी हे 3 क्रायटेरिया पकडले जातात पेटंटसाठी. म्हणजे तुम्ही एखादी प्रोसेस समजा बनवली तर ते नॉव्हेल असलं पाहिजे. नॉव्हेल म्हणजे कसं म्हणता येईल की आपण साधं एक तुम्हाला उदाहरण देतो की दूध, त्याच्यामध्ये थोडंसं आपण दही टाकतो, ठराविक टेम्परेचरला ते राहतं, त्यानंतर त्याचं दही बनतं. मग ही एक प्रोसेस आहे, तर ते त्याला नॉव्हेल म्हणता येईल आपल्याला. तसं माझं भाताचा तूस
त्याच्यामध्ये मी काही कॅटॅलिस ॲड केला होता, म्हणजे जसं कवडंग म्हणता येईल, शेण म्हणता येईल गाईचं, ते ॲड केला. ठराविक कालावधीसाठी ते ठेवलं, ठराविक टेम्परेचर त्याला मेंटेन केलं, त्यानंतर त्याच्यातनं फॅटी ॲसिड तयार झालं. हे नॉवेल झालं. नॉन ऑब्व्हियस म्हणजे काय, एखादा जर म्हणाला की बाबा हे दुधापासून मी दही बनवतो, हे ऑब्व्हियस मेथड आहे. पण एखादा जर म्हणाला मी तेलापासून दही बनवतो, तर ते नॉन ऑब्व्हियस आहे. ते सगळे बनवू नाही शकणार, तोच माणूस बनवू शकतो. तसं हे होतं की हस्कपासून ठराविक टेम्परेचर मेंटेन करून, ठराविक प्रोसेस मेंटेन करून फॅटी ॲसिड आत्तापर्यंत बनणं सोपं नव्हतं. ते मीच बनवू शकतो. दुसऱ्याला ही प्रोसेस सांगून तो करणार नाही, कारण त्याच्यामध्ये आम्ही काही लूपहोल अशी ठेवली होती, ते माझंच मला माहिती आहे. नॉन ऑब्व्हियस होतं. आणि युटिलिटी म्हणजे काय, की तुम्ही एखादी प्रोडक्ट बनवलं, ते जगाच्या दृष्टीने किती उपयोगी आहे. समजा एखादा म्हणाला मी दुधापासून दही बनवलं आणि ही प्रोसेस मी 4 महिन्याची वापरली आणि त्याला मला 2,000 रुपये खर्च येतोय 1 किलो दह्यासाठी, तर ते युटिलिटी होऊ शकत नाही. कारण जनरल आपल्या प्रोसेसमधनं जर 20 रुपयाला दही मिळत असेल तर ते घेण्यात अर्थ नव्हता. तर ह्याच्यामध्ये पण युटिलिटी अशी होती, भाताचा तूस फार चांगला अवेलेबल आहे, मुख्य सोर्स ऑफ अवेलेबिलिटी. त्यानंतर ते कमी किमतीत आपल्याला मिळणार होतं, कारण वेस्ट म्हणू नये. आत्ता असंच ॲग्रिकल्चरमध्ये टाकून दिलं जात होतं, जाळलं जात होतं, वीटभट्ट्यानं वापरलं जात होतं. पण ह्या तूस आपल्याला कमी किमतीत मिळणार होता आणि जे फॅटी ॲसिड तयार होणार होता त्याची किंमत खूप जास्ती होती. कारण एक बायोडिझेल आपण नवा पर्याय देत होतो. बायोडिझेलचं रॉ मटेरियल, कारण फॅटी ॲसिडचं इस्टर बनवलं की बायोडिझेल तयार होतं. ही नोन मेथड आहे. पण हस्कपासून फॅटी ॲसिड ही अननोन मेथड होती आणि म्हणून आपल्याला पेटंट ग्रँट झालं. साधारण इनिशियल एक ॲप्लिकेशन करायला लागतं, त्यानंतर त्याच्यामध्ये काही तुमचे ड्रॉबॅक्स असतील तर ते रिकवर करून आपल्याला 1 वर्षामध्ये कम्प्लीट स्पेसिफिकेशन असं हे असतं की 1 वर्षामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये ॲडिशन करून तुम्ही कम्प्लीट स्पेसिफिकेशन तुम्ही फॉर्म करू शकता. त्यानंतर तुम्हाला काही ॲडिशन करता येत नाही. आणि नंतर मग पेटंट एक्झामाइन होतं, म्हणजे पेटंट कंट्रोलर असतात तुमचे, ते पेटंट एक्झामाइन करतात. त्याच्यामध्ये हे सगळे पॉईंट चेक केले जातात आणि मग तुम्हाला पेटंट ग्रँट होतं. तर साधारण 2004 सालापासून मी काम चालू केलं होतं. 2007 ते 2010 या कालावधीमध्ये मला पेटंट ग्रँट झालं. म्हणजे 2010ला पेटंट ग्रँट झालं आणि 7 ते 10 या प्रोसेस चालू होती. म्हणजे 4 ते 10 जवळजवळ 6 वर्षाचा कालावधी गेला पेटंट ग्रँट व्हायला. सर, तुम्ही जो रिसर्च करून प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणून हा जो प्रोडक्ट डेव्हलप केला आहे, आता ह्याच्यात आणि मार्केटमध्ये जे काय केमिकल इक्विप्ड प्रोडक्ट्स आहेत त्याच्यात काय डिफरन्स आहे आणि काय फायदा शेतीत होऊ शकतो हा वापरल्याने? काय माहिती आहे का, की केमिकल ही शेतीमध्ये वापरली जात आहेत, केमिकल पेस्टिसाईड वापरले आहेत, इनऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरली जात आहेत. त्यावेळेला एवढाच दृष्टिकोन होता की अन्नधान्य हे वाढवलं गेलं पाहिजे, कुठनं तरी ॲग्रिकल्चर प्रोड्यूस वाढवलं गेलं पाहिजे. पण त्यावेळेला हा विचार केला गेला नाही की ह्याचे दुष्परिणाम काय होतील. बरीचशी इनऑर्गॅनिक फर्टिलायझर वापरली जातात, जे केमिकल पेस्टिसाईड वापरले जातात, त्याच्यामुळे केमिकल रेसिड्यू पिकामध्ये तयार होतो, ज्याचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. अनेक आजार वाढलेले आहेत, म्हणजे हार्टचा प्रॉब्लेम झाला आहे, स्ट्रोक ब्रेनमध्ये होतो, ह्या गोष्टी आहेत, पॅरालिसिस होतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपण जे पॉयझनस अन्न खातो आहे त्याचाच परिणाम आहे असं समजायला हरकत नाही. ह्याच्यामुळे जमीन ही नापीक होत चाललेली आहे, कारण मुख्य ऑर्गॅनिक कार्बन जमिनीमध्ये असणं गरजेचं आहे, ज्याच्यावर विशेष लक्ष नाही आहे. ऑर्गॅनिक कार्बन काय करतं, तर जी काही न्यूट्रियंट जमिनीमध्ये आहेत ती मुळापर्यंत पोचवण्याचं काम करतं. आणि हा ऑर्गॅनिक कार्बन कमी का झाला आहे, तर सेंद्रिय घटक हे कमी प्रमाणात शेतामध्ये जात आहेत. पूर्वी शेण मोठ्या प्रमाणावर शेतात टाकलं जायचं. बांधाच्या कडेनी अशी झाडं लावलेली असायची शेताच्या की तो पालापाचोळा जमिनीत पडला जायचा, तो कुजून आपोआपच त्याचं खत तयार व्हायचं. उदाहरण द्यायचं झालं तर शेवग्याची झाडं किंवा करंजाची झाडं, करंजाला अशी पिंक कलरची फुलं येतात, ज्याच्यामध्ये फॉस्फरस फार मोठ्या प्रमाणावर आहे आणि तो शेतात आपोआपच ती पडली जायची आणि एक असा सडा पडून तो कुजून आपोआप फॉस्फरसचं प्रमाण शेतामध्ये वाढलं जायचं. हे नैसर्गिक शेती आहे किंवा सेंद्रिय शेती आहे. हे घटक कमी झाले आणि केमिकल जास्ती टाकलं गेलं, तर ह्याला पर्याय म्हणून हे आपण ऑर्गॅनिक प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हणू शकतो. का, तर ह्याच्यामध्ये सीड हस्क याची एक्स्ट्रॅक्ट आपण वापरलेली आहे, गोमूत्र वापरलेलं आहे आणि पानांच्या निरनिराळ्या रसांचा उपयोग केलेला आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जिब्रॅलिक ॲसिड आपल्याला लागतं, जे स्वीटनेस वाढवतं. म्हणजे द्राक्षाचे घड हे जिब्रॅलिक ॲसिडमध्ये बुडवून ठेवले जातात. का, तर त्याचं शुगर कंटेंट वाढतं. तर आपल्याकडे पानफुटी अशी वनस्पती आहे ज्याच्यामध्ये जिब्रॅलिक ॲसिड आहे, तर हे पानफुटीचा आपण ह्याच्यात वापर केला आहे. किंवा पळसाची फुलं, ह्याच्यामध्ये बोरॉन खूप जास्ती आहे.
तर हे पळसाच्या फुलांचा वापर केला आहे किंवा आंबा, सीताफळ अशी निरनिराळ्या पानांचा आपण ह्याच्यामध्ये वापर केला आहे, जे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे सगळे घटक देऊ शकतात. काही ॲश आपण वापरलेले आहे, ज्याच्यामध्ये सिलिका मिळतं, आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम मिळतं. असे निरनिराळे घटक आपण या औषधामध्ये वापरलेले आहेत. त्यामुळे सगळे न्यूट्रिएंट मिळतील, प्लस पेस्ट कंट्रोलिंगचं पण काम करतील. का तर घाणेरी अशी वनस्पती आहे आपल्याकडे की जे पेस्ट कंट्रोलचं काम करू शकतं, कीटकनाशक म्हणून त्याचा वापर होऊ शकतो. करंज आहे किंवा कडुलिंब आहे, ह्याचे सगळ्याचे अर्क आपल्या औषधामध्ये आपण वापरलेले. प्लांट ग्रोथ प्रमोटर ह्याच्यासाठीच नाव त्याला दिलेलं आहे की जे निरनिराळे न्यूट्रियंट्स आपल्या पिकाला पुरवतील, प्लस पेस्ट कंट्रोलिंगचं काम करेल. म्हणजे प्रिव्हेन्शन टू पेस्ट. कीड पडल्यानंतर औषध मारणं त्याच्यापेक्षा कीड पडणार नाही म्हणूनच उपयोग करणं, अशा प्रकारची ही संकल्पना आहे. तर ते आपल्याकडे अवेलेबल आहे आणि वाजवी दरामध्ये आहे. म्हणजे केमिकल फर्टिलायझर किंवा केमिकल पेस्टिसाईडच्या ज्या काही किमती आहेत त्याच्यापेक्षा थोडी कमी किंमतच ठेवून हे आपण दिलेलं आहे. आणि स्प्रेच्या माध्यमातून आपण देतो आणि साधारण 10 ml पर लिटर असं त्याचं डायल्यूशन आहे. आणि स्प्रे आपण झाडावर वापरतो, ज्याच्यामुळे न्यूट्रिएंट सगळी पान, खोड ह्याच्यांना ॲब्सॉर्ब होतात आणि झाडाला मिळतात. तर अशा प्रकारचं याचं काम आहे. एक साधा प्रश्न, एक शेतकरी म्हणून मला जर तुमचं हे प्रोडक्ट घ्यायचं असेल तर कुठून घ्यायचं, कसं घ्यायचं? सध्या आपण ते बल्कमध्येच तयार करतो. म्हणजे मी ॲज अ ऑर्गॅनिक फार्मिंग कन्सल्टंट म्हणून काम करतो. त्यामुळे मी ज्या ठिकाणी क्लायंट माझे आहेत तिथे आपण वापरतो. पण आता आपण कमर्शियल पण एक थोडंसं प्रोडक्ट बनवतो आहे. काही लोक अप्रोच झालेत माझ्याशी की त्यांच्या ह्याच्यामध्ये जॉईंट व्हेंचरमध्ये आपण ते तयार करणार आहोत. ते मार्केट करतील, प्रोड्यूस करतील आणि जनरल स्टोअरमध्ये पण आपल्या ॲग्रिकल्चरच्या शॉपमध्ये उपलब्ध होईल असा आमचा प्रयत्न चालू आहे. ओके सर, एक रिसर्चर म्हणून तुमची एक स्टोरी आपण ऐकली, तुमचे प्रोडक्ट्स ऐकून घेतले, पण त्याबरोबर तुम्ही एक शेतकरीही आहात किंवा एक मॉडर्न टर्ममध्ये मी म्हणेन की एक आंतरप्रेनर किंवा आणि तुमचे प्रोडक्ट्स बरेच आहेत. म्हणजे गुळसुंदे ह्या एका छोट्याशा गावात पनवेल तालुक्यातल्या आपल्याकडे एकंदरीत जर वातावरण बघितलं तर उष्णता बरीच आहे. पण अशा एका वातावरणात स्ट्रॉबेरी जे साधारण महाबळेश्वरसारख्या एका थंड हवेच्या ठिकाणी बनवलं की पीक घेतलं जातं, त्यासोबत ड्रॅगन फ्रूट असेल, मग डायबेटीसवर औषधी म्हणून तुम्ही एक लाल तांदूळ पण किंवा वेगवेगळे असे प्रोडक्ट्स तुम्ही शोध करून त्याचं पीक घेताय. तर शेतीबद्दल काय बोलाल आणि ह्या पिकांबद्दल काय बोलाल? तर आपण रायगड हे तांदूळाचं कोठार समजलं जायचं पहिल्यांदा. अनेक वाणं अशी होती की जी रायगडमध्ये पिकवली जायची. म्हणजे तुम्हाला आता मध्येच बऱ्याच पेपरमधनं आलं की खार जमीन की जिथे खाडीचं पाणी आतमध्ये शिरतं आणि त्या ठिकाणी 2 प्रकारचे तांदूळ घेतले जायचे. एक लाल बोरा असं नाव होतं त्याचं, की जे वाणं नामशेष झाले आहेत. पूर्वी आपल्याकडे बसजिना असं एक वाण होतं कोलमचं, की ते आपल्या ह्या रायगडमध्ये फार प्रसिद्ध होतं. सर्वात बारीक तांदूळ व्हायचा, त्याचं उंची वाढत होती आणि उंची वाढण्याचं कारण हेच होतं की युरिया किंवा इतर जी खतं टाकली जातात त्याने उंची वाढते. तर ती उंची वाढत गेली, ती पिकं खाली पडत गेली आणि कालांतराने नुकसान व्हायचं. मग शेतकरी ते घेण्याचा कल कमी झाला आणि त्यामुळे ही वाणं नामशेष झाली. फार चांगली वाणं होती आपल्याकडे, ती नामशेष झाली. त्यामुळे भाताचं नवीन जाती आल्या, हायब्रिड जाती आल्या, ज्याच्यामध्ये आता नवीन म्हणण्यापेक्षा रत्ना, जया ही वाणं घेतली जातात. शेतकऱ्याचा हाच कल असतो की भात तयार होतं आणि सरकारी जी केंद्र आहेत तिथे 2500 रुपये साधारण क्विंटलला दर मिळतो, तिथे नेऊन विकून टाकायचं किंवा त्याच्या आधी व्यापारीच खरेदी करतात आणि मग त्याच्यापेक्षा कमी किमतीलाच विकलं जातं ते. तर शेतकऱ्याने थोडा आपला दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे की वेगवेगळ्या जाती अशा आहेत की ज्या आपण आपल्याकडे तयार केल्या तर त्याचं आपल्याला जास्त उत्पादन पण मिळतं आणि क्वालिटी पण अशी आहे किंवा त्याचे गुणधर्म असे आहेत की ग्राहकांची त्याला मागणी आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मी माझ्याकडे लाल तांदूळ केला, त्यानंतर बर्मा ब्लॅक राईस हा मी केला, जो बासमतीचा सारखा त्याला फ्लेवर आहे. त्यानंतर RNR म्हणून तेलंगणा सोना अशी एक वेगळी व्हरायटी ती आपल्याकडे लावली होती. बासमतीचा RJ100 अशी एक व्हरायटी लावली होती आणि ह्या वर्षी मी आंबेमोहर तांदूळ पण करणार आहे. आंबेमोहर हा तांदूळ जनरली मावळ भागामध्ये केला जातो, पण आपल्याकडे पण तो होऊ शकतो. त्याचं कारण हेच आहे की लोक का घेत नाहीत, तर ते उंच होतं आणि पडतं. पण आपण योग्य प्रकारे त्याची ग्रोथ जर विस्टँड करू शकलो तर ते आपल्याकडे पण होईल आणि ह्या सगळ्या वाणांना किंमत जास्ती मिळते. याचं कारण असं आहे की RNR तेलंगणा सोना हे जे मी व्हरायटी सांगितली त्याच्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स हा फॅक्टर कुठेतरी काम करतो.
म्हणजे तांदूळामध्ये जो पॉलिश तांदूळ आपण खातो त्याची ग्लायसेमिक इंडेक्स 70 असते आणि हा जो तांदूळ आहे ह्याची 50 आहे. म्हणजे हा फरक काय आहे तर आपण पॉलिश तांदूळ जो खातो तो खाल्ल्यानंतर रक्तातील साखर 70 असल्यामुळे इमिजिएट वाढते. म्हणजे ग्लुकोज 100 पकडली जाते, 70 आणि 100 यातला फरक फार कमी आहे, तर ती वाढली जाते. आणि म्हणून डायबेटीस असलेल्या पेशंटना तांदूळ खाऊ नका किंवा भात खाऊ नका असं एक रिस्ट्रिक्ट केलं जातं. पण ह्याची ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे हा तांदूळ आहारामध्ये तुम्ही घेऊ शकता, कारण ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे, 52 पर्यंत आहे, त्यामुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते, पचनक्रियामध्ये होते आणि तुमची शुगर लेवल मेंटेन होते. म्हणून हा तांदूळ खाऊ शकता असं त्याचं हे. जर अशा प्रकारची आपण वेगळी वाणं जर तयार केली तर अर्थातच त्याला जास्ती भाव मिळेल आपल्याला, पण तसा प्रयत्न होताना दिसत नाही. आणि तांदूळाच्या बरोबर तांदूळ ही तर मुख्य आपला आहारातला घटक आहे, तर त्यातले हा आपण विविध जाती केलेत, पण तो एक वेगळ्या प्रकारे ब्रँड म्हणून आपल्याला मार्केट करता यायला पाहिजे, ज्याच्यामध्ये अनेक स्कीम आहेत आपल्याकडे. दापोली कृषी विद्यापीठ आहे, कर्जत संशोधन केंद्र आहे, जिथे भाताचं संशोधन होतं, तांदूळाचं संशोधन होतं, त्याचा शेतकऱ्यांनी वापर करून घेतला पाहिजे. किंवा आत्मा यासारख्या काही संस्था आहेत आपल्या रायगड जिल्ह्याच्या, कृषी अधीक्षक मानखेले मॅडम आहेत, त्या सतत आम्हाला त्यांचा सपोर्ट असतो. तर ह्या तांदूळांचा वेगवेगळ्या जातींचं आपण ॲनालिसिस केलं पाहिजे. मग मी तुम्हाला काही उदाहरणं देतो की तांदूळाची लांबी आणि रुंदी ही मोजली गेली पाहिजे. ती शेतकरी कधीच मोजताना दिसत नाही, कारण पोहा जेव्हा तयार होतो, पोहे किंवा कुरमुरे तयार होतात, तर त्याला लांबी आणि जाडीला फार महत्त्व आहे. जर आपण त्याचं ॲनालिसिस करून लांबी आणि रुंदी ह्या माझ्या तांदूळाची एवढी आहे असं जर व्यापाऱ्याला आपण सांगू शकलो तर त्याचा नक्कीच चांगला भाव मिळेल. का तर हे कुरमुरे किंवा पोह्याला उपयोगी पडतात. सरसकट आपण भात विकून टाकतो, सरसकट दर मिळतो, पण माझं भात किंवा माझे तांदूळ हे वेगळ्या प्रकारचे आहेत हे दाखवणं पण गरजेचं आहे, तर तुम्हाला योग्य भाव मिळेल. बरोबर. किंवा मिलिंग, जे आपण भात डायरेक्ट कृषी केंद्रांना विकण्यापेक्षा जर तांदूळ काढून विकला, हल्ली गिरणी आहेत जिकडे तिकडे, त्या गिरणीमध्ये किती 10%च मिलिंग होणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचा कोंड्याचा जो पार्ट आहे तो तांदूळाला राहणं गरजेचं आहे, जो आपण काढून टाकतो. पॉलिश तांदूळ आपण करण्याकडे ओढा असतो, नुसतं दिसायला आपल्याला छान तांदूळ दिसला पाहिजे, पण त्याचे घटक मुख्य जे आहेत ते वरच्या भागात असतात. मग तो कोंड्याचा पार्ट आपल्या शरीराला मिळाला पाहिजे. मग त्यांनी काय होतं तर फायबर आपल्याला मिळतात, त्यामुळे पोट साफ होतं. त्याच्यामध्ये झिंक, मॅग्नेशियम, आयर, प्रोटीन हे सगळे घटक असतात जे आपण ते काढून टाकतो, ते मिळणं गरजेचं आहे. कितीतरी वेळा आपल्याला परत परत भूक लागते, का तर हे घटक गेलेले असतात, फायबर गेलेलं असतं. ते जर योग्य प्रमाणात त्याच्यामध्ये असेल तर आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आणि वेट लॉसला त्याचा उपयोग होतो. म्हणजे जे वजन कमी करणारे आहेत ते म्हणतात की तांदूळ भात खाल्ल्यानंतर वजन आमचं वाढतं, पण तुम्ही कशा प्रकारचा तांदूळ खाताय ह्याला पण महत्त्व आहे. मग शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घेऊनच आपला तांदूळ तयार केला पाहिजे. त्यानंतर वॉटर ॲप्टेक कपॅसिटी ही एक अशी गोष्ट आहे की ती तांदूळ किती पाणी शोषून घेत आहे भात तयार होत असताना. म्हणजे होणारा भात जो आहे तो मऊ होतो का सडसडीत होतो हे पण कळतं. मग हे सगळे घटक आपण जर रिसर्च करून किंवा ॲनालिसिस करून, आणि त्याला सगळ्यांचा सपोर्ट आहे, असं नाही की शेतकरी कुठे जाईल कुठे करेल वगैरे असं नाही आहे. आता जिल्ह्याची कृषी म्हणजे जे काही आपल्याला म्हणून शेतकऱ्यांना जो सपोर्ट देतात, आत्मासारख्या संस्था आहे, दापोली कृषी विद्यापीठ आहे, हे तुम्हाला ॲनालिसिस करून देतं. तुम्ही करा, तुमचा ब्रँड तयार करा आणि मग विका, तर तुम्हाला किंमत मिळेल. त्याप्रमाणेच आता ही जी पिकं झाली हे तांदूळाबद्दल झालं, पण तांदूळाव्यतिरिक्त आपण काय करू शकतो ह्याचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे आता धान्य लागवड केली जाते. आपला खरीपाचा हंगाम असतो तेव्हा तांदूळ पिकवला जातो. त्यानंतर रब्बी हंगामामध्ये आपण हरभरा, वाल, मूग, चवळी ही सगळी पिकं पिकवतो, पण ती पारंपरिक पद्धतीने आपण पिकवतो. शेती नांगरली जाते आणि त्याच्यामध्ये नुसतं असं धान्य टाकलं जातं, नंतर येईल ते काढलं जातं, असंच आहे. पण त्याच्यामध्ये जरासुद्धा अभ्यासपूर्ण काही काम केलं जात नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पण हे सगळी पिकं घेतात, पण ते कशी घेतात, हरभरा बेड बनवले जातात, त्याच्यावर ठराविक अंतरावर ते हरभऱ्याचं टोकन पद्धतीने लागवड होते. त्यानंतर त्याला पाणी दिले जातं. आपल्याकडे हे देणं रब्बी हंगामात ही संकल्पनाच नाही आहे, त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो. जसं निसर्ग बनवेल तसं आपण काढतोय, पण त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे प्रयोग करणं किंवा ते उत्पादन कसं वाढेल ह्याचा दृष्टिकोन आपण ठेवलेला नाही. त्या पद्धतीने बेड बनवून जर ही धान्य घेतली तरी आपलं उत्पादन वाढवू शकतं, त्याला चांगला भाव मिळू शकतो. हायब्रिड वेगवेगळ्या जाती आहेत त्या वापरा. आपण काय करतो, जे धान्य निघालं आहे तेच परत टाकतो, त्यातनं फार उत्पादन मिळतं असं नाही. पण आता हायब्रिड जाती आहेत जी एकरीला किती क्विंटल देईल ह्याचं त्यांनी गणित दिलेलं आहे.
काय खतं द्यायची हे गणित दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे जर केलं तर नक्कीच शेती आपली फायद्यात येऊ शकते. हे धान्याच्या बाबतीत झालं. त्यानंतर आता तुम्ही उल्लेख केला तसं स्ट्रॉबेरी आपल्याकडे होते. मी साधारण 50 झाडं ही स्ट्रॉबेरीची मागवली होती आणि ती आपल्याकडे लागवड केली आणि अतिशय चांगल्या दर्जाची स्ट्रॉबेरी इथे निघाली. आणि हे ऑर्गॅनिक प्लांट ग्रोथ प्रमोटर म्हटलं तेवढंच स्प्रे आम्ही केलं होतं. साधारण 30 ग्रॅमचं एक फळ निघालं आणि जे चांगलं होतं. ड्रॅगन फ्रूट आपल्याकडे होतं. ड्रॅगन फ्रूटला वेगळी जमीनसुद्धा करण्याची गरज नाही आहे. शेताच्या बांधावरनं तुम्ही लावू शकता आणि आता आपण म्हणतो तसं प्लेटलेट्स त्यांनी वाढतात, त्यामुळे त्याला किंमत फार आहे आणि निवडुंग प्रकारामधलं आहे. त्यामुळे विशेष खत किंवा पेस्टिसाईड, पाणी हे फार कमी प्रमाणात त्याला लागतं. आणि एक वेगळा आपल्या इतर ॲग्रिकल्चर प्रोडक्टबरोबर एक वेगळा पण एक प्रोडक्ट आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतं, जे 70-80 रुपये एक फळ जातं. तसं आपण करू शकतो. हळद आपण लावू शकतो, आलं लावू शकतो. त्यानंतर आपण वाल घेतोच, वालाबरोबर आपण राजमा पण घ्यायला पाहिजे. वाल आणि राजमा साधारण सारखीच पिकं आहेत. वाल आपले शेतकरी घेतातच आहे. मी यावर्षी आपल्याकडे राजमा लावला होता, तर राजमा पण फार चांगलं पीक येतं आपल्याकडे आणि साधारण 2-3 महिन्यामध्ये ते उपलब्ध पण होतं, तयार होतं हार्वेस्ट करायला. वाल तर आपल्याला 6-6 महिने जातात. आपण नोव्हेंबरमध्ये टाकतो, मार्च एप्रिलपर्यंत आपलं वालाचं पीक जातं. तर त्याच्याऐवजी असे इनोव्हेटिव्ह क्रॉप आपण घेण्याची गरज आहे, ज्याच्यामुळे आपला म्हणजे उत्पन्नाचा स्रोत आपण वाढवू आणि आपली शेती फायद्यात जाईल. ओके. साधारण तुम्ही आता एक हायब्रिड पिकाचा पण मुद्दा बोललात की ज्याने प्रोडक्शन वाढेल. पण आत्ताचं जो आपलं काय वातावरण आहे, म्हणजे आपण शूट करायला बसलो तेव्हा कडक ऊन पडलं होतं आणि आता शूटच्या मध्यभागी आलो आणि खूप पाऊस चालू झाला. तो वातावरण खूप बिघडलं आहे आणि अनप्रेडिक्टेबल आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये आणि गेल्या काही वर्षात आपल्याकडे वादळ येऊन गेलं, शेतीचं बरंच प्रमाणात नुकसान पण होतं. पण अशा सगळ्या याच्यात फायदेशीर किंवा मी म्हणेन की प्रॉफिटेबल फार्मिंग कशी केली पाहिजे? काय आता हवामानाचा तर परिणाम होतोच आहे शेतीवर. हवामान बदल आता आपण त्यामध्ये काही करू शकणार नाही, पण ह्या बदलाबरोबर आपण पण बदलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनी पण बदलण्याची गरज आहे. उदाहरण द्यायचं झालं तर पहिल्यांदी भात लागवड जी व्हायची ती एक पाऊस पडल्यानंतर आपण बियाणं टाकायचो, शेती नांगरली जायची. त्यानंतर ते भात बियाणं उगवून यायचं, पाऊस पडला की ते वाढायचं वगैरे. ह्या पद्धतीने नर्सरी डेव्हलप आपण करत होतो, म्हणजे भाताची नर्सरी करून नंतर लागवड केली जायची. आता जर पाऊस जूनपर्यंत पडतच नाही आहे तर तोपर्यंत आपण थांबवायचं का बियाणं टाकायला? आता बऱ्याचशा ठिकाणी बियाणं अजून टाकून झालेलं नाही आहे. जेव्हा टाकतील त्यानंतर पाऊस असा जोराचा चालू होईल की ते बियाणं कुजून जाईल. मग ह्याच्या बदल असा केला पाहिजे की आपण खरीप हंगामानंतर रब्बी पिकं घेतोच, त्यावेळेस शेती नांगरलेली असतेच. मग असं नसतं की आपलं शेत एकदम कडक आहे आणि ते नांगरलं गेलेलं नाही आहे. तर रब्बी हंगामामध्ये जे नांगरलेली शेती आहे आपली, त्याचाच आपण उपयोग करून घेतला पाहिजे. आणि आत्ता भात लावण्याच्या आधी साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात परत एक नांगर मारून घ्यायचा की जी माती भुसभुशीत त्याची झालेली असते आणि त्याच्यामध्ये बियाणं टाकून द्यायचं. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी आता आपल्या शेतावर पाण्याची योजना करण्याची गरज आहे. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये बागायती शेती हा संकल्पना आहे. आपल्याकडे कोकणात किंवा रायगडमध्ये बागायती हा प्रकारच नाही आहे. म्हणजे शेतावर पाण्याचा स्रोत आहे हे असं कधी होतच नाही. तर अनेक योजना अशा सरकारी आहेत ज्याच्यामध्ये शेततळं आहे, आपली बोरवेलसाठी आहे किंवा विहीरसाठी अनुदान मिळत आहे, पण शेतकरी त्याचा वापरच करून घेत नाही. तर आता हवामान बदलाच्या वेळेला प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावरती पाण्याचा स्रोत असणं गरजेचं आहे. आता माझ्याकडे बियाणं मी जूनच्या पहिल्या आठवड्यातच टाकलं. माझ्याकडे बोरवेल असल्यामुळे मी पाणी देऊ शकलो आणि आता माझ्याकडे नर्सरी तयार झाली आहे. आता जेव्हा जोरात पाऊस होईल त्यावेळी माझं भाताचं एक ठराविक उंची झालेली असेल की जी मी लावणी पद्धतीने पुढचं पीक घेऊ शकतो. म्हणजे हवामान बदलावर हे करण्याचा उपाय आपल्याला गरज आहे. त्यानंतर आता पाऊस एकदा चालू झाला, मुळात जून महिना आपला गेला, जुलैमध्ये पाऊस चालू होतो, तो पुढे सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत वाढतो. गेल्या वर्षी पण पाऊस असाच पुढे वाढला होता. काळ पुढे वाढत जातो तो पावसाचा. मग पीक ज्यावेळी तयार होतं त्यावेळी पाऊस पडतो आणि परत एकदा नुकसान होतं. पहिल्यांदा काय होत होतं की दिवस किती आहेत भाताचे आपल्याकडे ह्याच्यावर अवलंबून असायचं. 125 दिवस साधारण आपलं वाण सिलेक्ट केलं जायचं. आता ते 130-140 दिवसापर्यंत आपलं सिलेक्ट करणं गरजेचं आहे. का तर दिवस पुढे वाढले, पाऊस त्यावेळी पडला तरी काही परिणाम होणार नाही. आत्ता काय होतं, पाऊस पुढे वाढतो त्याच वेळेला फुलोरा येतो आणि त्यामुळे याला उत्पादनात घट होते किंवा पीक तयार झाल्यानंतर ते कोसळतं अति पावसामुळे आणि मग उत्पादन परत कमी होतं.
मग त्याच्याऐवजी 130-140 दिवसाची जर वाणं आपण घेतली तर ती सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत वाढतील आणि ह्या पुढे लांबणाऱ्या पावसाचा पण परिणाम होणार नाही. म्हणजे हवामान जसं बदलत आहे त्याप्रमाणे आपण शेतकऱ्यांनी पण बदलून घेण्याची गरज आहे. त्या प्रकारची वाणं लावण्याची गरज आहे, पाण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे आणि केमिकल फर्टिलायझरचा उपयोग थोडा कमी केला, सेंद्रिय जर आपण वाढवलं तर उंची पिकाची कमी राहते. त्यांनी पीक पडण्याचा जो दुष्परिणाम आहे की उंच पिकं होतात, म्हणजे भात मुख्यतः, आणि ते खाली पडतं आणि नुकसान होतं, ते आपण टाळू शकतो. बरोबर. तुम्ही बरेच टिप्स अँड ट्रिक्स म्हणेन मी की जेणेकरून आपले प्रोडक्शन वाढेल आणि खरंच गरजेचं आहे, कारण आपण कृषीप्रधान देश म्हणतो स्वतःला. आणि आत्ताची जर परिस्थिती, आत्ता 2023चा जरी गव्हर्नमेंटचे आकडे बघितलेत तर प्रत्येक सेक्टरमधला ॲग्रिकल्चर जो सेक्टर आहे त्याचं GDPला कॉन्ट्रिब्युशन सर्वात कमी आहे. सो होपफुली कदाचित प्रोडक्शन वाढून GDPचं कॉन्ट्रिब्युशन ॲग्रिकल्चर सेक्टरचं वाढू दे अशी आपण अपेक्षा करूया. सर, GIकडे येतो. आपल्याला एक गेल्या मला वाटतं 1.5 ते 2 वर्षापूर्वी किंवा त्याच्या आधी असेल साधारण काळ, मला माहीत नाही एक्झॅक्ट, पण पांढरा कांदा, व्हाईट ओनियन, याला GI मिळालं रायगडसाठी, बरोबर. तर एक्झॅक्टली GI म्हणजे काय ह्याच्यावर थोडंसं मार्गदर्शन द्याल, आणि त्याच्या पलीकडे जाऊन आपण आणखीन काय असे प्रोडक्ट्स आहेत ज्याला GI मिळून रायगडचं थोडंसं आणखीन नाव. बरोबर. GI म्हणजे काय, तर जिओग्राफिकल इंडेक्स. म्हणजे एखादं पीक, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तेलंगणा सोना हे राईस व्हरायटी आंध्र प्रदेशची आहे, किंवा बासमती हा पुसा बासमती मध्य प्रदेशमध्ये होतो. तर ह्या व्हरायटी आपल्याकडे लावल्यानंतर त्याचा जमीन, पाणी आणि हवा ह्याचा परिणाम त्या पिकावर होत असतो. आणि म्हणून प्रत्येक वाण हे निरनिराळ्या भागामध्ये वेगळे गुणधर्म दाखवतात. आणि मी म्हणून मगाशी तुम्हाला म्हटलं की ॲनालिसिस करून घेण्याची गरज आहे. त्याला कारण हेच आहे की आपल्याकडे ते लावल्यानंतर त्याचे गुणधर्म काय आहेत, हे बदललेत का किंवा आहे तेच आहेत, हे कळतं आपल्याला ते ॲनालिसिसवरनं. आणि म्हणून त्याचं पृथक्करण आपण म्हणता येईल त्याला, ते करून घेणं गरजेचं आहे. आणि ह्यालाच GI किंवा जिओग्राफिकल इंडेक्स म्हणता येईल की त्या पिकावर त्या त्या हवामानाचा काय परिणाम होतो. आणि मग त्याचं जर स्वामित्व हक्क आपण घेतले, म्हणजे आता पांढरा कांदा तुम्ही म्हणालात, पांढरा कांदा हा अलिबाग ह्या पट्ट्यामध्ये फार चांगला होतो. तसंच आपण वाल आपण म्हणू शकतो, कडवे वाल जे आपल्या पट्ट्यातच चांगले होतात, बाहेर वाल एवढा चांगला मिळत नाही. किंवा आंब्याला आता GI मानांकन मिळालेलं, हापूसला कोकणामध्ये काही लोकांनी काम केलं आहे त्याच्यावर, की त्याचं आपण हे मानांकन घेतलेलं आहे. तर ह्यांनी काय होतं की ती संपदा ही आपली आहे, आपल्या प्रदेशाची आहे असं आपण ठामपणे सांगू शकतो. आणि त्याच्या गुणधर्मामुळे आपल्याला चांगली किंमत एक मिळू शकते. मग अशा प्रकारचे अनेक वाणं आहेत. तुम्हाला उदाहरण दिलं, पांढरा कांदा आहे, वाल आहे, आंबा आहे. अशा प्रकारचा एखादा तांदूळ आहे जो लाल तांदूळ आपण म्हणतो, जो कोकणातच होतो. किंवा दुसरा लाल तांदूळ एक आहे तो खाऱ्या भूमीमध्येच होतो. जर ते खारी जमिनीमध्ये तो तांदूळ होत असेल तर त्याला पण आपण GI घेता येईल. आणि अशा प्रकारे GI घेऊन किंवा ही अशी वाणं विकसित करून आपण वेगळा एक ठसा आपल्या भागाचा उमटवला गेला पाहिजे. खरं. ओके. एक रिसेंट काही वर्षात नवीन टर्म आली, दॅट इज ऑर्गॅनिक फार्मिंग. बरोबर. किंवा ऑर्गॅनिक प्रोडक्ट पण जे थोडेसे कॉस्टलियर जातात, मार्केटमध्ये त्यांची व्हॅल्यू जास्त आहे, कारण हेल्थ पर्स्पेक्टिव्हली त्यांना बघितलं जातं. तर ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय आणि त्याच्या रिलेटेड काय आणखी माहिती देऊ शकलात तर. बरोबर. तर आपण मगाशी उल्लेख केला तसा की केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाईड याचा वापर फार परिणाम शेतामध्ये चालू झालेला आहे. ह्याचं मुख्य कारण उत्पादन वाढवणं एवढाच दृष्टिकोन ठेवलेला आहे. आणि ते एक प्रकारे बरोबर पण आहे, कारण जर शेतकरी ठराविक अमाऊंट आपल्या शेतामध्ये टाकत असेल तर ते विकून त्याला तेवढा परतावा पण मिळाला पाहिजे. मग त्यामुळे तो दृष्टिकोन ठेवतो की माझं पीक जास्तीत जास्त मला कसं मिळेल किंवा इतर किडीपासून मी कसं संरक्षण करेल. आणि त्यामुळे ही फर्टिलायझर किंवा ही पेस्टिसाईड वापरली जातात. आपल्याकडे अशी कुठलीही हे नाही आहे की बाबा किती प्रमाणात ते वापरावं किंवा किती. अनेक ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांना एज्युकेट करण्याची गरज आहे. थोडक्यात सांगायचं झालं, आजूबाजूला भाजीपाला पिकवला जातो. शेतकरी काय करतो, पानं एक काढून नेतो आणि आपल्याकडे जी कृषी केंद्र आहेत तिथे पान दाखवतो की बघा हे असा असा रोग पडलाय. त्याच्या अकलेप्रमाणे तो त्याला उपचार देतो, ते तो शेतकरी मारतो. सांगण्याचा हेतू की प्रॉपर त्याला गायडन्स नाही आहे किती प्रमाणात मारलं गेलं पाहिजे, किंवा त्याचं ॲनालिसिस पण त्या प्रमाणात होत नाही आहे की टॉक्सिसिटी अशा काही टेस्ट आहेत त्या करून घेण्याची गरज आहे. म्हणजे
अक्यूट टॉक्सिसिटी आणि ओरल टॉक्सिसिटी अशा 2 टेस्ट असतात की ते औषध शरीरामध्ये गेल्यानंतर त्याचा काय परिणाम होत आहे किंवा स्किनवर काय परिणाम होत आहे. तर ह्या टेस्ट गिनीपिग किंवा रॅटवर केल्या जातात आधी आणि मग त्याचा जर परिणाम होत नसेल तर ते बाकी शेतीमध्ये वापरू शकता. अशा पद्धतीचं संशोधन होण्याची गरज आहे. ते किती प्रमाणात होतं हे मला माहिती नाही. माझी जी प्रोडक्ट आहेत त्याचं मी ते करून घेतलेलं आहे. हां, तर ह्या गोष्टी शेतीमध्ये झाल्या तर आपण एक वेगळा काय क्रांती आपण झाली असं म्हणू शकतो. आणि त्याला कारण हे आहे की केमिकल फर्टिलायझर्स अतिवापर झाल्यामुळे शेतामधले केमिकल रेसिड्यू वाढतो आहे आणि त्याचा पिकावर परिणाम होतो आहे. मग ते अवॉइड आपण कसं करू? तर ऑर्गॅनिक फार्मिंगने. लगेच बदल काही होणं शक्य नाही. म्हणून सुरुवातीला काय करायला पाहिजे की 50% तुम्ही केमिकल वापरा आणि 50% ऑर्गॅनिक वापरा, की जेणेकरून थोडा शेतीला पण म्हणजे मातीला पण सवय झालेली आहे त्याची, तर तुम्हाला प्रोडक्ट थोडं मिळेल. आणि त्याच्यानंतर असं कालांतराने स्टेप बाय स्टेप जाऊन आपण ऑर्गॅनिक फार्मिंगकडे पूर्ण वेळ वळू शकतो. ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे काय? तर थोडक्यात नैसर्गिक शेती. पण नैसर्गिक शेती पूर्ण वेळ आपण करायला जाऊ तर आपल्याला तेवढं उत्पादन मिळणार नाही, तेवढी धान्याची गरज आपण भागवू शकणार नाही. कारण जे आपल्याला न्यूट्रिएंट पाहिजे ते त्या त्या प्रमाणात उपलब्ध होणं गरजेचं आहे. ते आपण तेवढे देऊ शकणार नाही. नुसतं शेण टाकून आपलं पुरवठा होणार नाही न्यूट्रिएंटचा. मग त्याच्याबरोबरनी अनेक गोष्टी जैविक खतं आहेत किंवा ऑर्गॅनिक फार्मिंगमध्ये ह्या गोष्टी आहेत की व्हर्मी कंपोस्ट आहे, जे गांडुळाचं खत आपण बनवू शकतो. बॅक्टेरियल काही कंपोस्ट आहेत. काही बुरशीजन्य पदार्थ असे आहेत की बुरशी ही हानिकारक समजली जाते. आपण बुरशी लागली म्हणून पेस्ट कंट्रोल करतो किंवा आपण फवारण्या करतो, पण अशा अनेक बुरशा आहेत की जे चांगले परिणाम घडवतात. हां, मग अशा काही फंगल काही गोष्टी आहेत. फंगस ते जमिनीत टाकल्यानंतर ते इतर न्यूट्रिएंट ॲब्सॉर्ब करण्याचं काम करतात किंवा नायट्रोजन फिक्सिंग करतात, पोटॅशियम फिक्सिंग करतात. असे फिक्सिंग केलं जातं बॅक्टेरियांच्या मार्फत आणि तेच वनस्पतीला मिळतं. मग अशा प्रकारे जैविक शेती, सेंद्रिय शेती ही करण्याची आपल्याला गरज आहे. म्हणजे हे एकंदर सगळं एकत्र करून पूर्ण वेळ केमिकल फर्टिलायझर बंद न करता स्टेप बाय स्टेप आपण करू, की सुरुवातीला 50-50 करू, नंतर 75-25 करू आणि मग त्यानंतर 100% आपण ऑर्गॅनिक फार्मिंग करू शकतो. सर, तुम्ही एक मुद्दा म्हणाल की शेतकऱ्याला आता सध्या थोडं एज्युकेट करण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तुमच्या माध्यमातून किंवा गव्हर्नमेंटच्या माध्यमातून? नाही, खूप करण्याची गरज. अनेक तज्ज्ञ लोक ह्यावर काम करत आहेत की सेंद्रिय शेती कशी वाढेल याच्यासाठी त्यांचा प्रयत्न चालू आहे. पण शेतकऱ्यामध्ये थोडा स्वतः बदल करण्याची गरज आहे. कारण त्यांच्या डोक्यात एवढं गेलेलं आहे की युरिया मारल्याशिवाय भातच होत नाही. युरिया मारून भात हिरवं होतं, उंची वाढते, हे होतं, पण त्याला नायट्रोजन पाहिजे तो आपण शेणातनं पण देऊ शकतो, हे शेतकऱ्याला सांगण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी व्याख्यानं आयोजित केली जातात. म्हणजे कृषी कार्यालय, तालुका कृषी लेवललाही काम चालू आहे, जिल्ह्याच्या लेवलला काम चालू आहे. काही कमिट्या फॉर्म झालेली आहेत की ज्याच्यामार्फत निरनिराळे मीटिंग्स होतात आणि जिथे शेतकऱ्यांना एकत्र करून असे जे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांना बोलवलं जातं, त्यांची व्याख्यानं ठेवली जातात, शास्त्रज्ञांची व्याख्यानं ठेवली जातात. म्हणजे सरकारी लेवलला काम चांगल्या प्रकारे चालू आहे. काही आणि नवीन अधिकारी जे आहेत ते आता थोडंसं वेगळ्या विचारांचे आहेत की पहिल्यासारखं राहिलेलं नाही आहे. काहीतरी काम करण्याची इच्छा त्यांच्या मनात आहे. तहसीलदार असतील, कलेक्टर असतील किंवा इतर कृषी अधीक्षक असतील, हे शेतकऱ्यांसाठी काहीतरी करण्याची त्यांना इच्छा आहे. हे म्हणजे माझ्या अनुभवातनं मी सांगतो की मला खूप सपोर्ट त्यांचा मिळाला, त्याच्यामुळे मी हे सगळं काम करू शकलो. तसंच शेतकऱ्यांना अनेक योजना आहेत, त्याचा त्यांनी वापर करून घेतला पाहिजे. होपफुली येत्या काळात शेतीला चांगले दिवस येतील असं आपण अपेक्षा करूया. एक आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन विचारतो थोडा, की सुरुवात आपली ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशननी झाली, मग इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन आलं, मग IT रिव्हॉल्युशन आलं आणि आता AI रिव्हॉल्युशन चालू आहे. आणि म्हटलं जातं, आता भविष्य आपण सांगू शकत नाही, पण AIमुळे बरेच सेक्टर्समधले जॉब जातील आणि आपण म्हणतो की लाईफ इज अ फुल सर्कल. तुम्हाला असं कुठे वाटतं का की पुन्हा एकदा ॲग्रिकल्चर रिव्हॉल्युशन येऊ शकतं आणि आजचा जो तरुण आहे तो कदाचित पुन्हा एकदा शेतीकडे वळेल? नाही, नक्कीच हे कालांतराने होणारच आहे. आणि सध्या ॲग्रिकल्चरला चांगले दिवस आत्ताच आलेले आहेत असं म्हणतात. कारण तरुण लोक खूप ह्या फील्डकडे वळत आहेत. आणि आपला शेतकरी पहिल्यांदी पारंपरिक पद्धतीने शेती करत होता, परंतु आता अनेक गोष्टी अशा निघालेल्या आहेत की तुमचा मोबाईल आहे, मोबाईलवर सहज यूट्यूबवर सगळे व्हिडिओ अवेलेबल असतात, शेतकरी ते बघतायत आणि तरुण लोक
अनेक की वेगवेगळ्या फील्डमधली आहेत, पण ती शेतीकडे वळायला लागलेली आहेत आता. कारण त्यांना कुठेतरी जाण निर्माण झालेली आहे की जर पिकलं तरच आपलं पुढचं भवितव्य आहे. जर शेतीमध्ये अन्नधान्य पिकलंच नाही तर बाकी आय टीमधनं किंवा इतर गोष्टींमधनं आपण पोट आपलं भरू शकणार नाही. त्यामुळे आता शेतीकडे बरेच तरुण वळत आहेत आणि त्याला मार्केटसुद्धा आहे. मी तुम्हाला सांगितलं तसं तांदूळाच्या वेगळ्या जाती बनवल्यात तर आज मॉलमधनं सगळे हे उपलब्ध आहेत. जर आपण 25 रुपयांनी भात विकतोय, तोच जर चांगला तांदूळ काढला, अनालिसिस करून त्याला एक ब्रँड बनवला तर तो 120-150 रुपये किलोनी विकला जातो. मग एवढा फरक पडतोय. किंवा तुसाचा वापर आपण आता ह्या ॲग्रिकल्चर प्रोडक्टमध्ये करतोय, खत म्हणून करू शकतोय. तर एक बाय प्रोडक्ट म्हणून पण त्याचा ॲग्रिकल्चर वेस्टचा उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून आता क्रांती चालू आहे. अनेक टेक्निक झालेली आहेत. म्हणजे हायड्रोपोनिक टेक्निक आहे, पॉलीहाऊसमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या काढल्या जात आहेत ज्या आपण एक्सपोर्ट करू शकतो. आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून त्यातला केमिकल रेसिड्यू जर आपण कमी करू शकलो पिकातला तर नक्कीच आपल्याला बाहेर भवितव्य आहे. कारण आपल्यासारखी उच्च दर्जाचा चांगल्या दर्जाचा माल बाहेर पण मिळणार नाही असं मला विश्वास आहे. ओके सर, खूप छान माहिती दिलीत. एक वेगळा ॲस्पेक्ट आज ॲग्रिकल्चरचा कळला. कारण तुम्ही तुमचा रिसर्च असेल, वेगवेगळे घेतलेले पीक असतील आणि प्रोडक्टिव्हिटीवर तुम्ही जे बोललात ते. एक शेवटचा प्रश्न, एक शेतकरी म्हणून आणि मग एक उद्योजक म्हणून आपल्या ऑडियन्सला काय तुम्ही एक गायडन्स द्याल किंवा तुमचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू काय असेल, कन्क्ल्युजन काय असेल? नाही, महत्त्वाचं असंच आहे की तुम्हाला कष्ट करण्याची तुमची तयारी पाहिजे, चिकाटी पाहिजे, पडेल ते काम करण्याची तयारी पाहिजे. लाज बाळगून उपयोग नाही. की बाबा शेतकरी बरेच ठिकाणी असं हिणवलं जातं, बाबा तुम्ही काही शेतीच करता ना. तर तसं नाही. शेती आता तुम्हाला काहीतरी काय म्हणता येईल त्याला वेगळी ओळख निर्माण देऊ करू शकते. तुमचं प्रोफाईलमध्ये एक वेगळी ओळख तयार होऊ शकते शेती करणं. त्यामुळे शेती हा काही खालच्या दर्जाचा व्यवसाय नाही आहे. फार तुम्ही त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह क्रॉप घेऊन तुम्हाला मानसन्मान मिळू शकतो. त्यामुळे जिद्दीने आणि प्रामाणिकपणे काम जर केलं तर माणसाला यश हे नक्की आहे. फक्त थोडा वेळ द्यायला पाहिजे. हल्ली झटपट तुम्हाला प्रगती पाहिजे तर ती तर तसं होणार नाही. तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे आणि निसर्गामध्ये तुम्ही जे टाकता ते तुम्हाला तो देणं जरूर फेडत असतो. तर हा दृष्टिकोन ठेवा. तुम्ही आज घाम शेतामध्ये गाळला तर तुम्हाला त्याचं भवितव्य पुढे नक्कीच उज्ज्वल आहे. त्यामुळे धीर धरा, शेतीमध्ये काम करा, तुम्हाला यश आहे. सर, खूप वेळ दिलात, खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला एक शेवटची रिक्वेस्ट अशी असेल की आपल्या ऑडियन्सला तुमच्याकडनं अपील करा की आपले डिजिट्रेकर्स म्हणून यूट्यूब चॅनल आहे ज्याच्यावर हे पॉडकास्ट पब्लिश होतात. तर त्या आपल्या ह्या पॉडकास्टला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनल. नाही, नक्कीच तुमचा हा फार छान उपक्रम आहे की तुम्ही माझ्यासारख्या तळागाळातल्या लोकांना हेरवून त्यांना लोकांसमोर आणण्याचं काम करताय. म्हणजे थोडक्यात आमचं काम समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम करताय. कदाचित मी काही सांगितलं त्यातनं एखादा शेतकरी पुढे येऊ शकेल, मला काहीतरी नवीन करायचं आहे, तर त्याला कुठेतरी हा सपोर्ट मिळतो आहे तर तुमच्या माध्यमातून मिळतो आहे. त्यामुळे हे फार चांगला तुमचा उपक्रम आहे आणि सगळ्यांना मी विनंती करेन की ह्यांचं जे टेलिकास्ट आहे ते आवर्जून तुम्ही बघत जा. अनेक उद्योजकची माहिती तुमच्यापर्यंत पोचेल, काहीतरी तुम्हाला नवीन पाहायला मिळेल, नवीन शिकायला मिळेल आणि त्याचा समाजाला नक्कीच उपयोग होईल. त्यामुळे ह्यांचा जो काही प्रोजेक्ट आहे त्याला तुम्ही लाईक आणि शेअर नक्की करा. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आभारी. हा पॉडकास्ट तुम्हाला नक्कीच खूप काही माहिती देऊन जाईल आणि शेती हे नवीन एक व्यवसायाचं साधन असू शकतं किंवा एक व्यवसाय असू शकतो हे आज सरांनी आपल्याला सांगितलं आहे. हा मी फार काही बोलत नाही कारण माझ्याकडे खूप काही अजून बॅकअप माइंड चालू आहे, खूप काही ऐकलं सरांकडनं. या पॉडकास्टला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आपल्या डिजिट्रेकर्स या चॅनलला सबस्क्राईब करा. सायनिंग ऑफ, संकेत नाईक, CEO डिजिट्रेकर्स टेक सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड.